सब कुछ है तेरे नाम पे, जिंदगी का सफर अब तेरे साथ में, जिंदगी का सफर अब तेरे साथ में, अब तेरे साथ में। लफ्जों में कह ना सकूं, बिन कह भी रह ना सकूं, लफ्जों में कह ना सकूं, बिन कह भी रह ना सकूं। नशा ही नशा रात दिन है, ना पूछो ये कैसा प्यार है। लफ्जों में कह ना सकूं, बिन कह भी रह ना सकूं। नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी। गुंड हुरहुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी। वा 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 पुन्हा एकदा नव्या कोऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊया लेडीज जिंदाबाद। स्वप्नील सर, मनापासून स्वागत तुमचं सर, थँक्यू। पण आजचा एपिसोड सुरीला असणार आहे, धमाल असणार आहे, कारण महाराष्ट्राचे हे लाडके चेहरे गायक वादक या मंचावरती आलेले आहेत। सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करणार आहे। सगळ्यांचं स्वागत करण्यापूर्वी दोन आणखीन व्यक्तींना आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात आणि एकत्रित सगळ्यांचं मी आता स्वागत करेन। खर तर एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज मी ज्यांना म्हणेन, कारण ते जिथे उभे राहतात तिथून सूर सुरू होतो असं मी म्हणतो। जसं बच्चन साहेबांची लाईन मैं जहां खडा होता लाईन वैसे सुरू होते, तसं ते जिथे उभे राहतात सूर तिकडे सुरू होतो। म्हणजे त्याच्यामुळे वेगळं मी सांगायलाच नको, सगळ्यांना माहितीये। सगळ्या जगात जे आनंद वाटतात तसे आनंद शिंदे सर। काय हे गाणं? सरांचं नवीन गाणं, नवीन गाणं, वा वा वा, बँजो वाल्या बँजो जरा वाजू दे। वा 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 सर, मनापासून स्वागत। बसण्याची विनंती करतो आमच्या बरोबर। धन्यवाद, क्या बात है। आणि आणखीन एका आता अशा गायिकेला आपण आमंत्रित करूयात। खर तर मराठी गायक हे फक्त आता मराठी पुरते मर्यादित नाही आहेत, सगळ्या जगभरात त्यांचं नाव आहे, आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला मोठी परंपरा आहे। असंच एक नवीन नाव जे झीच्या मंचाचाच भाग आहे, मराठी सारेगमप असू देत किंवा हिंदी, ती नेहमीच विजेती राहिलेली आहे। जोरदार टाळ्या वैशाली माडेसाठी झाल्या पाहिजे। वैशाली स्वागत, बसण्याची विनंती करतो। बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम आपल्या तुकडवाडीच्या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवंय उद्या लेडीज जिंदाबाद। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात महाराष्ट्राचा लाडका गायक अभिजीत सावंत आणि त्यांच्या सौ शिल्पा सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।
जोरदार टाळ्या गायक संगीतकार मिलिंद इंगळे यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत मानसी इंगळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आता येणार आहे एका अशा जोडीकडे ज्या जोडीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सध्या नवकोर कपल आहे, नवं लग्न झालेलं आहे. जोरदार टाळ्या कार्तिकी गायकवाड साठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या रोनित पिसे यांच्यासाठी. वा 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 वा, आत्ताच मनापासून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आणि आता तर तुमच्याकडून बरंच ऐकायचं असणार आहे महाराष्ट्राला. आम्हाला आणि सासूबाई सुद्धा आलेल्या आहेत, सासरे बुवा सुद्धा आलेले आहेत. जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजेत. सासूबाई एक माईक द्यास त्यांच्याकडे. सासूबाईंसाठी लय प्रश्न आहेत माझ्याकडे आज आणि लोकांना आवडेल. कार्तिकीची सासू आली म्हणल्यावर काय बोलणार त्या. नाही, मी काय घरातलेच प्रश्न विचारेन, गमतीदार असतील ते. वा, दोघांचंही मनापासून स्वागत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणखीन एक गोड कपल तिकडे बसलेला आहे. जोरदार टाळ्या गायिका सावनी रवींद्रसाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या डॉक्टर आशिष धांडे यांच्यासाठी. त्यानंतर आणखीन एका गोड सुरील्या जोडीचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या अमर ओक यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या विनीता ओक यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. वा वा वा. तर मंडळी, खूप छान वाटतं की आज ह्या सगळ्या जोड्या आलेल्या आहेत आणि म्युझिकल असा एपिसोड आज चाललेला आहे. तर थुकरटवाडीत सुद्धा म्युझिक असतं, ते बेसूर असतं पण असतं, पण त्यात कॉमेडीचा सूर असतो असं आम्ही म्हणतो नेहमीच. तर आज थुकरटवाडीत सुद्धा असंच काहीतरी म्युझिकल घडणार आहे. आणि थुकरटवाडी म्हटलं की सिनेमा पण असतो, पण आम्ही असा एक विचार करतो सिनेमा कुठला असा एक असेल ज्यात हे सगळंच येईल. तर एक सिनेमा आम्हाला आठवला, कारण कुठल्याही कलाकाराला सुरुवातीला स्ट्रगल आहेच की. बऱ्याच जणांच्या घरातून विरोध पण होतो की हे काय चाललंय वगैरे, हे काय आपलं करिअर आहे का वगैरे. तर असाच विरोध ज्याला असतो असा एक हिरो आणि मग त्याला स्वतःचा बँड काढायचा असतो वगैरे. कभी हा कभी ना असा एक सिनेमा होता शाहरुख खान यांचा. खूप गोड सिनेमा. आणि मग कशा पद्धतीने तो बँड बनवतो. मग त्यात एक गोड लव्ह स्टोरी आहे, दोन मित्र आहेत, एकच हिरोईन आहे, तो लव्ह ट्रायंगल आहे, धमाल आहे. तसाच आमच्याकडे सुद्धा एक सिनेमा बनलेला आहे, त्यात सुद्धा एक बँड आहे. त्यामुळे म्युझिकल गमती जमती त्यामध्ये आहेत आज. आणि काय घडणार आता बघायचंय. त्यांचा होता कभी हा कभी ना, आमचा कधी आहे कधी नाही. म्हणजे पाठ असलं तर आज आहे, कधी आहे कधी नाही, अशा पद्धतीचा एक आपण सिनेमा बनवलेला. बघूयात मग आता या सिनेमात काय घडणार. या सिनेमासाठी मी सगळ्यांना समोर बसण्याची विनंती करतो. तर सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला कधी हाय कधी नाही. तर या सिनेमात सुरुवातीला आपण भेटणार आहोत एका वडिलांना ज्यांचं गोव्यात गॅरेज आहे आणि त्यांच्या मुलाला मोठं म्युझिशियन बनायचं, त्याला बँड सुरू करायचा आहे. आणि वडिलांची इच्छा आहे की त्याने बाबा आपलं गॅरेज सांभाळावं. तर वडिलांना आणि आईला पहिल्यांदा भेटूया. या वडील. अरे ते बंद कर रे, बंद कर रे तू. हा, अरे मिलिंद इंगळीच्या गाण्यावर आनंद इंगळीने एंट्री घेतली रे. तू कुठं कारवाचं गाणं लावतो? मी बायको आहे ना तुमची. ते आलेले पाहुणे बघा ना, आपल्या बायकांसाठी गाणं म्हणतात. त्यांच्या बायका पण बघ ना, त्यांच्या बायकाकडे बघून त्यांना वाटतंय त्यांच्यासाठी गाणे म्हणावं. तुझ्याकडे बघून तर बेचे पाडे पण म्हणा वाटत नाही मला. मी कॉलेजमध्ये होती ना आणि रस्त्याने चालायची ना, तर सगळे मला काय म्हणायचे माहिती का? घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. मग त्याच्यात गवळण कोण होतं? नाही म्हणजे घागर तर तू असशील का नाही, गवळण कोण? मी घागर वाटते मी. सॉरी रांजण बस. बघा ना,
रोमॅन्टिक आहेत. अरे आम्ही पण झालो असतो रोमॅन्टिक हा. जर आमच्या वाटेला असती एखादी आलिया. अरे आम्ही पण झालो असतो रोमॅन्टिक आमच्या वाटेला असती एखादी आलिया, पण आमच्या वाटेला शोलेतला कालिया. मी कालिया हा? हा? आणि तुम्ही काय लग्नाच्या वेळेला हिरो दिसायचे? अरे लग्नाच्या वेळेला नाही, अजून पण हिरो दिसतो मी. SMS दाखवू का? 170 पोरींनी नकार दिला यांना. एवढा तर अपमान शक्ती कपूरचं पण झालं नाही. तर तुला काय किडनॅप करून आणला का मी? लग्न करून आणलं ना प्रॉपर. किडनॅप नाही केले, पण फसवूनच आणलं ना. ह्यांनी सांगितलं होतं की पोराकडे 100 गाड्या आहेत. इथं आल्यावर कळलं पोराचं गॅरेज आहे. आपण गाड्या तर आहे ना 100. हा? आम्ही का खोटं बोललो होतो का? 100 गाड्या आहेत ना. आम्ही आमच्या आहेत असं बोललो होतो का? नाही मला ना तेव्हाच संशय आला होता जेव्हा टेबल फॅन बिघडला होता आणि खाली झोपून तुम्ही तो दुरुस्त करत होता. करत होतो ना काहीतरी संसारासाठी करत होतो ना. तुझं ते पोरग बघ, हा एवढं मोठं झालं, ते घोडं झालं, हा ₹1.5 कमवायची अक्कल नाही त्याला. गप्प बसा, तुम्ही त्याला काय पण बोलायचं नाही. मोठा आर्टिस्ट होणार आहे तो. मोठा आर्टिस्ट होणार आहे तो. कुठे आहे तो आर्टिस्ट? बोलवते. सुनील ये रे. कब से करे है तेरा इंतजार, कब आएगी मेरी जाने बहार. कब से करे है तेरा इंतजार, कब आएगी मेरी जाने बहार. के जितना ही बहलाऊं ये उतना ही मचलता है दिल. दीवाना दिल दीवाना. नको नको वाजू नको बेटा ते. ह्याच्यातूनच आवाज येतोय. नाही बेटा, त्याच्यातून नाही, दुसरीकडूनच येतो आवाज. म्हणजे तुला वाटते तो वाद्याचा आवाज, पण तो पहा कशातून येते तो पहा म्हटला आवाज. अरे ते हातात घेऊन आला त्याला काय म्हणतात हे तरी माहितीये का? हा माहितीये ना. काय? डोनाल्ड ट्रम्प. ट्रम्पेट. डोनाल्ड ट्रम्प. पण जरा तरी बरोबर आलंय ना. जरा तरी बरोबर काय? आणि हे काय वाजवतं? अरे हे काय वाजून करिअर होणार आहे का तुझं? मला माहिती आहे ना करिअर होत नाही. पण काही लोकांची हे न वाजवता करिअर झालेली. कोणाची? माझं काय? नाही हे सोडून ह्याला सगळं वाजवता येतं असं म्हणायचं मग. हा अरे कोण लोक आले, संगीत क्षेत्रातले मोठे मोठे तज्ञ लोक आले, त्यांच्या समोर तू बिचारा मेहनत करतो, तो वाजवतो, तो असं बोलतो. हा ते सामान ठेवलेलं ते काही विकायला ठेवला का त्याच्यासमोर? जत्रेत बसलाय का तो? काय काय माहिती आहे का तुला ते? नाही ते सगळं मला. इथे काय हे काय हे काय त्याला ते हे म्हणतात ऑक्टोबर. आणि याला हे डिसेंबर. आणि नोव्हेंबर कुठे आहे मग? हे नवीन सामान आणलं का म्हणतात सगळं नोव्हेंबर आणलं. हा? आणि ह्या म्युझिक डायरेक्टर होणार आहे. वडील मला मारू नका सांगून ठेवतो. हा? मी भविष्यातला रॉक स्टार होणार आहे. ओहो, अरे रॉकेल पेल्यासारखं तोंड आहे त्याचं. रॉकस्टार होणार आहेस तू? हा? तुम्ही गप्प बसा. त्याला काही बोलायचं नाही. त्याला जे शिकायचंय ते शिकू दे. तेच म्हणलं शाळा शिक, पहिले शाळा शिक बाळा. हा? अरे गेले 10 वर्ष झाले 5वीत आहे हा. याच्या मित्राचे पोरं 7वीत गेले, हा 5वीत आहे. मग कशाला बोलता तुम्ही त्याला? आता रुसला ना तो. तुम्हाला ना त्याच्या टॅलेंटची कदरच नाहीये.
तू ना चप्पल घ्यायच्याच लायकीच आहेस. हो वडील, आता मी इंटरनॅशनल बँड काढणार आहे. हा, इंटरनॅशनल बँड काढणार आहे मी. हे बघा, हे इंटरनॅशनल ब्रँडचे लक्षण आहे हे असे ड्रम उलटे करून ठेवले. अरे सकाळी पाण्याची किती वांदे होतात माहितीये? अरे आंघोळ करायला पाणी नाही लागत का? मग हे बघा, काय कळलं? ह्याच्यातून काहीतरी वेगळा नाव देतो. अरे वेगळा आवाज नाही, याच्यात काहीतरी हाय वाटतं. हाय, अरे बापरे, थांब काय? बघ काय काय हाय काय? अरे निक्की, ए निक्की, हे निक्की, काय चाललंय? निक्की लवकर. इथं काय करतीस? काय करतेस? सगळे याच्यामुळे होतं काय बाबा. झालं बेटा? काय झालं? याने की ना हा ड्रम असा तिरपा केला आणि त्याच्या खाली ब्रेडचा तुकडा ठेवला. अहो, तो उंदरासाठी ठेवला होता. आपल्या घरात किती उंदर आहेत माहितीये का? तू ब्रेड खाल्ला की काय? ते वाया कशाला घालवायचं म्हणून बघितलं का केवढी काटकसरी आहे माझी पोरगी. अहो तांडलातले खडे पण वाया जाऊ नये ना म्हणून ती खड्या सकटच बात करते. त्याला काटकसर नाही म्हणत, आळस म्हणतात, आळस. ए दादा, तू गप्प बसा. आळसाबद्दल तर काही बोलूच नको. तुम्हाला सांगते, हा सकाळी सकाळी का नाही याला दात घासायचा कंटाळा येतो म्हणून हा चहामध्ये पेस्ट टाकून पितो. मग काय चहा ठेवत आहे चमच्यानी का ब्रशनी? ब्रशनी. भावाचं कौतुकच नाही. गप्पच तिकडे काहीतरी. बापरे, 5 वाजले, 5. काय सांगता, आज लवकर जायचं होतं यार. 5 तीच म्हणलं म्हणजे 5 वाजले, 5. मग मला फोन करायचा, तो क्रिश येणार आहे. काय क्रिश येणार आहे? हिला काय आलं? म्हणजे काय? हिला काय कळलं? आम्ही आता पहिल्यांदाच पाहिलं. हॅलो क्रिश, हा ये रे. कोण आहे तू? मोनिका. अरे मोनिका बिस्किट पण तुझ्यापेक्षा मोठं. जा बाबा. जा बाबा, कोण आहे ही? अरे बहीण आहे माझी निक्की. निक्की तुझी बहीण आहे? निक्की ना ती तुझी बहीण आहे? काय ना, पण आपण कोण साधारण पात्र परिचय? मला नाही ओळखलं. कोण बनलं? मेरे को नहीं पहचाना आपने? आपने कहा था पापा से सीख के आओ. मैं अपने पापा से सीख के आया हूँ. ओ मो 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 ठड़ंग ठड़ंग. कोण करतोय तू? क्रिश करतोय मी. उडून दाखवू का? क्रिश. नको नको नको. मी काय विचारतोय, क्रिश असं पात्र नाही ते सिनेमात. क्रिस असं पात्र आहे ते. क्रिस 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 म्हणजे कोण? क्रिस गेल. क्रिस गेल म्हणजे कोण माहितीये मला? कोण? विग लावला की सेम हा. काय बोलते? काय बोलते? मी काय म्हणतो, तुम्हाला जे सांगितले ते पात्र करा. दीपक तिजोरी करायचं. एवढा खर्च केलाय कपड्यांवर, ते कर ना. केस बीस एवढे लांब लावलेत. बघा ना केस केवढे लांब लावलेत. मगाशी केवढा प्रॉब्लेम झाला माहितीये केसावर. काय? इथे मी खुर्ची टाकून बसलो होतो तर मागून तिचा नवरा आला आणि मागून मला अशी मिठी मारून काय म्हणलं माहितीये? काय? तू इथे बसलीयस लबाड सावनी. काय म्हणायचं? आता 2 दिवस काय नवरा सावनीकडे बघत नाही. का?
अरे ही भात्रपती बघितल्यावर सावनी बघायची काय हिंमत आहे? ए बन तोंड्या गप. दीपक तिजोरीची ऍक्टिंग करा. मी वाट बघतोय. दीपक तिजोरी करा. सर त्याने पण नाही केलं कधी. म्हणजे एवढं सुपर नॅचरल ऍक्टर आहेत, आपण कसं करायचं सर? आपलं लाईफ कसं आहे, लार्जर दॅन लाईफ आहे ना आपलं. है ना, असं आहे आपलं. अरे दीपक तिजोरी करा. काय झालं? हे काय चाललंय हिचं? ते आम्ही पोरगा बघतो ना तिच्यासाठी. त्याच्यापेक्षा पाळणा घर बघा तिला. नाही म्हणजे लग्नासाठी पोरगा बघतोय तिला. आणि माझ्या मनात फक्त तुम्ही आहात. हे बघ, असं होऊ शकत नाही. मी तिजोरी आहे, ही पिगी बँक घेऊन मी काय हा क्रिश कसं आहेस तू? हे एकदम मस्त आहे. तू त्याला दीपक म्हणणं, ते क्रिस म्हटलं की तो अख्खा स्किट काढेल त्याच्यावर आता. दीपक म्हण, दीपक. हा, कसं आहेस? मी मस्त आहे, एकदम मस्त. अरे हे बुके घेऊन का आलास तू? आज आना येणार आहे. काय नागराज मंजुळे येणार आहे? काय संबंध? अण्णा येणार आहे बोललं ना. अण्णा नाही, आना गोंजाल्विस. म्हणजे आजच येणार आहे अमेरिकेहून. वा वा वा, अण्णा येणार. ती गाणं शिकायला गेली होती अमेरिकेला 3 वर्षासाठी आणि आज येणार. आज ती आली की तिचं स्वागत मी हा बुके देऊन करणार. हा मी तिच्यासाठी बुक केलेला आहे. बुके. यार मिला प्यार मिला प्यार मिला चैन मिला अरमान को आ एक नंबर. हॅलो अंकल. हाय बेटा, हाय 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 हाय. हॅलो आंटी. हाय बेटा. हाय चिकी. निक्की. अगं पण दिसते तेवढीच तू. अण्णा तुम्हाला नाही ओळखलं? अगं बाई कसे आहात तुम्ही? अभिजित कोसंबी. तुम्ही ते डोक्याला फडका नाही बांधत ना, म्हणून ओळखलं नाही मी तुम्हाला. अगं अण्णा काय बोलतीस तू? अण्णा नाही, आना. येऊ? आना नाव आहे माझं. नाही मला वाटलं काय ऑफर आहे की काय. अगं नाही, मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे सुनील ओफ्र शाहमृग खान. तो तू दिसतोय. शाहरुख येते. मला सुनील ओळखलं? सुनील. तुझं असं का ठेवलंय नाव आना? लहानपणी ती चौकामध्ये गायची आणि मग लोक तिला 4 आना 8 आना 12 आना टाकायचे. त्यामुळे तिचं नाव तेव्हा पडलं आना. काय हे शी बाबा, आम्ही नाही बोलत. कट्टीपू. वा वा वा. ए बाळा, आणा इकडे बेटा. तू अमेरिकेला गेली होती काय? हो अंकल. अरे बापरे, कशाला गेली होती बाळा? मी गाणं शिकायला. वा क्या बात आहे. बा गाणं शिकायला पूर्वी कुठलं गाणं शिकले बेटा? मी गाऊन दाखवू? वा वा वा. ओके. गागर घेऊन निघाली पाण गवळण. गागर घेऊन निघाली पाण गवळण. ठुमकत चालली ग, ठुमकत चालली डौलत. वाऱ्याच्या तोलान ग तोलान. गागर घेऊन निघाली पाण्या गवळण. थँक्यू. क्या बात आहे बेटा. वा वा. अमेरिकेत पण हेच शिकवतात का? हो, कार्तिकीची कीर्तिकी.
ते कीर्ती किती कार्तिकीची तुम्हाला माहितीये का अमेरिकेच्या इव्हेंट मध्ये ती हेच गाणं गाते. डोनाल्ड ट्रम्प का पडले ही गेली नाही ना त्यांच्या प्रचाराला लग्नामुळे. गर्दीच झाली नाही. एवढं नुकसान झालं त्यांचं. अरे अण्णा बरं झाली तू आलीस. आता आमचा बँड काय वाजणार माहिती चांगलाच वाजणार. म्हणजे आमच्याकडे सगळं आहे फक्त गायिका नव्हती. ऍक्च्युली आता आमचा बँड ऍक्च्युली पूर्ण झाला. यू विल बी चेरी ऑन द केक यार. चेरी ऑन द केक. चेरी ऑन द केक नाही रे, काजू ऑन पिठलं. तुम्ही तिला पिटलं नाही म्हणू शकत. मी तिला नाही तुम्हाला म्हटलं रे पिठलं. तुम्ही पिठल्यासारखे. दादा लप लप लप. का फादर आलेत फादर. मग हे कोण आहेत? ते नाही दुसरे फादर. काय सॅगी फादर आलेत. त्यांच्याकडून तू बँड साठी पैसे घेतले होतेस ना, ते परत करायची आजची शेवटची दिवस आहे. गावात आता लपा लप 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 लप. इकडे. ही कहलाएंगे धड़ाकेबाज. सुनील, डैम इट. सुनील, नो सुनील, नो सुनील, नो. पाप से धरती फटी और मेरी उधारी लेकर तुम्हारी वाट लगी सुनील, वाट लगी. नो सुनील, नो नो सुनील. सुनील, गो हियर. गो हियर. गो हियर. गो हियर. सुनील, सुनील, मी तुला पियानो घ्यायला 50,000 रुपये दिले होते. त्याचे काय झालं सुनील? ये गलत बात है सुनील, ये गलत बात है. मला काय माहिती. म्हणजे तू का हसतोय सुनील? तुम्ही हसला म्हणून मी हसतो. ती माझी स्टाईल आहे सुनील. माझी पण त्या 50,000चं काय केलं सुनील मला सांग. घेतलंय सुनील. सुनील, सो बिग पियानो सुनील. हा 2,000चा आहे सुनील, 2,000चा. बाकीचे 48,000 काय केले सुनील? ते आम्ही पियानो 31st होता ना, म्हणजे आम्ही म्हटलं 31st नंतर 10-12 पियानो एकत्र घेऊ, वाजवायला बरे पडतात. 10-12 पियानो सुनील. 10-12 काय आनंद शिंदे येणार आहेत का गायला? अरे पियानोची पट्टी तिथे संपते, तिथे त्यांची पट्टी सुरू होते सुनील. वा 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 फादर वा. हो माय गॉड. आना तुम. फादर तुम्ही मला ओळखलं? अरे आना तुला कसा विसरेन ना मी. शाळेत ही नापास व्हायची तेव्हा मला घेऊन जायची. का? शाळेत म्हणायचं नाही हिला फादरला घेऊन ये, मला घेऊन जायची. फादर तुम्हाला सगळं माहिती? माझा सगळं पाठ असतं तुम्ही. फादर पण खरंच शाळेत किती मज्जा होती ना. हा. तुझ्या केसात कोंडा झाला की मुलं तुला चिडवायची. आना कोंडा, आना कोंडा, आला कोंडा. वा. आणि तो बबन नाईक, तो तुला खूप आवडायचा ना, खूप आवडायचा. मुलं तुला चिडवायची. अण्णा नाईक, अण्णा नाईक. ओके माय बॉय. बाय 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 बाय. हा 50,000 मला दे, नाही तर तुझ्या बापाकडून घेईन मी. बापाकडून काय काय तर कोण सांगू तुम्ही पोरावर लक्ष ठेव, पोरावर लक्ष ठेव. आता 50,000 रुपये कुठून द्यायचे आपण? का माझ्या एकट्याचा पोरगा आहे तो, तुमचा निम्मा वाटा नाहीये? अरे मग निम्म तरी लक्ष ठेवायचे. 25,000 काम जमलं असतं. सुनील, मला माझे पैसे परत पाहिजे सुनील. ऐका ना फादर, मला फक्त 2 दिवसाची मुदत द्या. सुनील 4 days सुनील, 4 days. 2 दिवसात असं काय होणार आहे सुनील? मी सांगतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे हाऊ आर यू? हा कोण आहात तुम्ही? मी राजकुमार सोनटक्के.
माझं ना छोटस चहाचं कॅफे. काय चहाचं कॅफे. कॅफे म्हणजे कॉफी असेल ना? नाही फक्त चहाच मिळतो आमच्याकडे. आमच्या गावातल्या लोकांना ऍलर्जी आहे ना कॉफीची. नाही पैशाची. म्हणून फक्त चहाच ठेवतो. आणि आमच्या चहाच्या दुकानात आहे ना आम्हाला आहे ना असं वाजंत्री पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलोय. ऐका ना बँड म्हणा ना. वाजंत्री बरं नाही वाटत ऐकायला. तुम्हाला बघितल्यावर बँड म्हणणं बरं नाही वाटत ना म्हणून म्हटलं वाजंत्री. बरं आम्हाला पैसे तर मिळतील ना? तुमचं टॅलेंट बघून ठरवू आपण. टॅलेंट मग तर तुम्ही यांना सगळ्यांना मिळून 150 रुपये द्याल फक्त. थांबा ना जरा फादर, थांबा ना. 4 पैसे मिळाले तर तुमचेच फेडता येतील ना आम्हाला. राईट. 4 पैशाचाच प्रॉब्लेम आहे ना. सगळे ऍडव्हान्स देतो मी तुम्हाला. चला ठीक आहे 4 पैसे वाटून घे सगळे ऍडव्हान्स. अरे तू काय वाटतो यार? 4 पैसे कसे पुरतील? 6 जण आहोत आम्ही बँड मध्ये. हे एवढे कशाला पाहिजे? 2 जण बस झाले. अरे 2 मध्ये करायला तो काय तुषार देओलचा बँड आहे? खरं तर तो पण गरजेचा नाही. येतो घरून पण करू शकतो. त्याला दिसायचं म्हणून येतो तो इथे. ऐका ना ते व्यवहाराचं बोला ना. ठीक आहे टेन्शन घेऊ नका. 20,000 रुपये महिना देईन तुम्हाला. हा 20,000 रुपये महिना, 1 चहा आणि 2 टोस. बस डील फायनल. फायनल ना? डन. वेळेवर या. वेडा पाडा. टाइम वेळेवर या. वेडा पाडा. चला येतो मी. चला पाडा. यायची एक मराठी यायची इंग्रजी दोघे सारखेच आहेत. अभिनंदन, आपल्याला काम मिळालं. तू वाजला हो. तुझा पायगुण आहे हा. नाही पण ह्यात सुनीलचा सुद्धा सहभाग आहे. हो ना सुनील? 20,000 रुपये काय कोणी कोणालाही देईल. खरंय. पण 1 चहा आणि टोस्टचं डील ह्याच्या थोबाडाकडे बघून दिलं तरी तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे कधी हाय कधी नाही. तर आता बघायचं या सिनेमात पुढे काय काय घडणार आणि कुठली कुठली पात्र येणार पाहुयात उद्याच्या भागात. आता लगेच आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. आनंद शिंदे सर आपल्यापासूनच. शाबास. तुम्ही श्रेष्ठ आहात आमच्यामध्ये. आणि इतकी वर्षे गायल्यानंतर सुद्धा तीच एनर्जी आणि अजूनही सर तसेच टवटवीत तसेच चिरतरुण दिसतात. तीच हेअरस्टाईल आहे जी अजूनही नवीन मुलं सुद्धा फॉलो करतात. काय सांगा सर या टवटवीतपणाचं रहस्य काय? नाही आपण जर आपल्याला स्वतःला जर समजलो की बाबा मी यार म्हातारा व्हायला लागलो. जर आपण स्वतःला म्हटलो की नाही जर मी स्वतःला म्हातारा मी समजत नाही. वा. कारण मी जर म्हातारा समजलो तर मी जवान पोरांची गाणी गाऊच शकत नाही. वा. कारण आपण स्वतःला जोपर्यंत आपण जिस इसमें ढालेंगे उसको क्या बोलतो म्हणजे आपण जसं आपल्याला वळू तसंच आपण राहू. तसं आपण स्वतःला जर तुम्ही म्हटले यार मी लयच आज कसतर होते म्हणजे तसंच होईल. वा. आणि जर कधी म्हटलं की बाबा नाही मी आता हे खाल्ले मग आता मी कसं काय माझा आवाज बसल तर मी बिलकुल बसल. पण तुम्ही म्हटलं की नाही काय नाही होत आईस्क्रीम खायची आणि गाणं म्हणायचं बिलकुल गायची काय होत नाही. कारण आपण आपल्याला तयार केलं पाहिजे त्याप्रमाणे. आणि मी तसे त्याप्रमाणे तयार केलेले स्वतःला. म्हणून मी स्वतःला म्हातारा समजत नाही. माझा बाप पण समजत नव्हता म्हातारा. खरं म्हणजे हे तिकडूनच आले तर. हो माझा बाप 70 वर्षाचा होता. आता मला एक किस्साच सांगतो. आता 70 वर्षाचा होता माझा बाप आणि मला मुलगा झाला. मी खुशी गेलो दादा मला पोरगा झाला. माझा बाप आलोच बसलाय. मी म्हणलो हे कोण? याचं नाव ठेवायचं आहे अजून. म्हणजे माझा मुलगा चुलत्यापेक्षा 1 महिन्यानी मोठा. त्या जसं मी म्हणतो ना आवाजाच्या कारखान्यातून आलो तसा जवानीच्या कारखान्यातून आलो. क्या बात आहे. वा वा वा. चिकार ऑडियन्स तुम्हाला मिळाला आणि त्या ऑडियन्सचं प्रेम भन्नाट प्रेम म्हणजे हा माणूस उभा राहिला की ऑडियन्स उसळलाच पाहिजे. खुर्च्या तुटल्याच पाहिजेत. खुर्च्या डोक्यावर घेतल्याच पाहिजेत. असे ऑडियन्सचे किस्से काही लक्षात राहिले का? म्हणजे पूर्वी सेल्फी वगैरे काहीच नव्हतं. सेल्फी नाही काय नाही. पण ज्या वेळेला मी माझं पोपटाचं गाणं बाजारात आलं होतं आणि प्रोग्राम झाला माझा. कार्यक्रम झाल्यानंतर पोरगाच होता तो त्यावेळेचा.
मला म्हटलं अंत्या तू जर मेला ना तर 3 दिवस पनवेल बंद करीन. हो. अरे म्हणलं माझा आताशी सुरुवात झाली मला अजून जगायचंय, मला महाराष्ट्रात फेमस व्हायचंय, जगात फेमस व्हायचंय आणि पनवेलच बंद करायला लागला. आणि आताचे किस्से तर तुम्हाला माहिती असतील. सेल्फ्यालाही चालू होत्यात. खूप नवरा बायको आले कसे म्हणतात जरा फोटो काढा. ते झालं तो नवरा काय करतो माहितीये का, बायकोला उभी करतो माझ्या बाजूला, तो फोटो काढायचा बरं ह्याला पण घ्या. त्या पोराला घेऊन मी उभं राहायचं आणि तो फोटो काढायचा. आता काय समजायचं. वा 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 वा. आनंद शिंदे असा एक सिनेमाच यायला पाहिजे. गायक आनंद शिंदे आम्हाला माहिती आहेत, पण काही भाग वगळून आला पाहिजे. सरांचा पण तू प्रांजळपणा बघ. म्हणजे ते आणि एक असतं की विनोद करणं, कोणावर तरी विनोद करणं खरं, आणि एक असतं की स्वतःवरही तितक्याच निखळपणे विनोद करता आला पाहिजे. त्याच्यासाठी खरं हे कमाल आहे. म्हणजे त्यांचं म्हणजे स्वतःवर तितक्याच निखळपणे विनोद करता आला पाहिजे. ही फार कमाल आहे. म्हणजे हा मिलिंद भाऊ नाही म्हणणार ना काही भाग वगळून. आता जरा नव्या कपलकडे आपण येऊयात आणि तुम्ही भारी बाकावर बसलाय आशीर्वाद घ्यायला त्यांचे. नव्या कपलला आशीर्वाद मिळाले तर आनंद सरांच्या आजच्या एपिसोड पासून. डेली तुमचं जिम वगैरे चालू असतं? हो, डेली जिम करतो 1.5 ते 2 तास. बाप रे बाप रे. आम्ही बघतो सर ते 1.5 ते 2 तास. कधी करूया, उद्या करूया. ते लागतात ना जाहिराती वगैरे, त्याला आपण बघायचं किंवा मग सोशल मीडियावर लोकांनी टाकलेलं असतं ना, ते आपण फक्त बघतो. मी पण 1.5 ते 2 तास केले गेल्या वर्षभरात मिळून. पण सरांना तसं बघायला आम्हाला आवडतं. स्वप्नील सर असे गुटगुटीतच आवडतात. काही गोष्टी रसगुल्ला तसंच चांगला वाटतो. रसगुल्ल्याला फार असे आकार नको, तो गोडच वाटायला पाहिजे. तसे गोड वाटतात ते, त्याच्यामुळे आम्हाला आवडतात. तुम्ही तसेच पाहिजे असं आम्हाला वाटतं. हो ना. चल वाचलो मी. रोज 1.5-2 तास वर्कआउट करतो. हो कमाल. आणि शिकतोस कोणाकडे का शिकवतोस का काय? आवड या अर्थाने आवड आहे मला लहानपणापासूनच. मी ऍक्च्युली पहिलीत असताना ब्लॅक बेल्ट झालेलो आहे. सो व्यायामाची आवड तेव्हापासून. पहिलीत होतो. 6 पहिलीत असताना आम्हाला बेल्ट लावता येत नव्हता. साधारणपणे कसं जायचं असे जाणार आपण. ब्लॅक बेल्ट होता. हो. साधारणपणे तुमच्या लग्नाची प्रचंड चर्चा आहे आता सगळीकडे. आणि ओळख कशी झाली? तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे दादा. आणि लॉकडाऊनच्या दरम्यान म्हणजे बाबांची आणि यांच्या फॅमिलीची खूप जुनी ओळख आहे. अच्छा. आणि लॉकडाऊनच्या दरम्यान आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी बाबांना व्हॉट्सअपवर यांचा बायोडाटा पाठवलेला. आईंनी असं बाबांना सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढे फिरता, तुमच्या ओळखी देखील आहेत, तर एखादी छान मुलगी असेल तर सांगा रोनितसाठी. तर बाबांनी मग तो बायोडाटा व्यवस्थित पाहिला आणि त्यांना तो माझ्याच दृष्टीने खूप चांगला वाटला. आईंना फोन केला तर त्या खूप दिवसांपासून असं तुम्ही आमच्या घरी जेवायला या वगैरे असं बाबांना म्हणायचं, पण कार्यक्रम किंवा रेकॉर्डिंग याच्यामुळे काही जाता येत नव्हतं. आणि मला सांगितलं की माझी खूप जुनी मैत्रीण आहे, त्यांच्याकडे आपल्याला जेवायला जायचंय. आणि संध्याकाळी आम्ही जेव्हा घरी आलो तर कौस्तुभने मला टेरेसवर नेलं. म्हणाला दीदी कसं वाटलं मग आज? मी म्हटलं अरे लॉकडाऊनमुळे सध्या घरनं शूटिंग सुरू आहे आणि घरीच आहोत, तर जरा बाहेर जाऊन जरा बरं वाटलं. त्या काकूंचाही स्वभाव किती छान आहे, त्यांनी खूप छान स्वयंपाक वगैरे बनवलेला. असं सगळं आम्हालाही माहिती नव्हतं घरी कोणाला की हे म्हणजे कॅज्युअली आलेत पाहुणे म्हणून. तो म्हणाला की ते सध्या स्थळ बघतायत, तर तुला कसा वाटला मुलगा? हे ऐकल्यानंतर मी जे काय रडायला सुरुवात केली, 2-3 तास मी कंटिन्यू रडतच होते. मग बाबांनी जरा समजावून सांगितलं की असं ओळखीचे आहेत आणि लग्न तर तुला करावंच लागेल बाळा. हे लग्नाला होकार देण्याचं कारण तुझं काय होतं? की हा चिकन आहे म्हणून आवडला की सासूबाई चांगला स्वयंपाक करतात याचा फायदा आपल्याला? होकार देण्याचं सर्वप्रथम कारण असं की बाबांची आणि त्यांची खूप जुनी ओळख आहे. म्हणजे बाबांच्या अगदी स्ट्रगल पासून ते सक्सेस पर्यंत सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचा एक वेगळा आदर आहे त्यांना बाबांविषयी. हे एक पहिलं आणि महत्वाचं कारण आहे होकार. मग आता तुमच्या घरातले नळ तुम्ही ठेवलेत का काढून टाकले?
कारण ही तर हंडा घेऊन जाते घागर घेऊन तिला घागर घेऊन जायची सवय आहे. नाही आता नळांना सवय झाली की ही आली की ते आपोआपच चालू होतं. घागर आलेलीच घेऊन असते. एक उखाणा तर आता झाला पाहिजे नवीन नवरी म्हटल्यानंतर. आणि हवा येऊ दे म्हणजे माहेर तुकरटवाडी. पहिलं त्यांना घ्या. नाही पहिलं मी लेडीज फर्स्ट. लेडीजनी घेतला हा साधारणपणे घरातला एक वोट दिसला मला. पहिलं त्यांना सांगा. माऊलींच्या आशीर्वादाने बांधत आहे ऋणानुबंध नवा. इथून पुढील प्रत्येक आयुष्यातील संगीतमय क्षण रोनित तुमच्या सोबतच हवा. क्या बात आहे, क्या बात आहे. रोनित तुम्ही घ्या. स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. कार्तिकी सोबतचा संसाराची सुरुवात करतोय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. वा 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 वा. तर मंडळी खूप छान वाटतंय की आजच्या आपल्या भागात हे सगळे सुरेल तारे या मंचावरती आलेले आहेत. अर्थात मुक्काम होणार आहे. आपण यांच्याच बरोबर भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवंय उद्या लेडीज जिंदाबाद.